रश्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि ते म्हणजेच की स्वामीनाथन अद्वैतला कॉल करत असतात आणि म्हणत असतात की मला जशा डिझाईन्स हव्या आहेत ना त्याबद्दल मला डिस्कशन करायचं आणि ते देखील तुमच्या घरी येऊनच मी करणार आहे. अद्वैत म्हणत असो कशाला घरी, त्यावेळेला तो म्हणतो हो मला घरी येऊन सविस्तरपणे बोलता येईल, ज्या डिझाईन्स मला हव्या आहेत ना त्याच्याबद्दलच डिटेल बोलायचं आहे आणि तुम्हाला सांगायचं देखील आहे. अद्वैत खूप गडबडलेल्या अवस्थेमध्ये असो, कारण याच्या अगोदरच त्याने कलाला वॉर्निंग दिलेली असे काही झालं तरी तुझ्या डिझाईन्स आम्ही यूज करणार नाही. मग कला म्हणत असे बरं ठीक आहे तुला यूज नाही करायचं तर नको करू. सरोजने देखील तेच सांगितलेलं असं हिच्या डिझाईन्स आपण स्वीकारायच्या नाहीत काहीही झालं तरी. म्हणूनच नवीन डिझायनर तो अपॉइंट करणार असो, परंतु त्या अगोदर स्वामीनाथन यांनी मोठा बॉम्ब फोडलेला असो. अद्वैतला काय करावं ह्याच्याबद्दल काहीही कल्पना नसते. तो म्हणत असतो काय करू बरं, मला तर काहीच समजत नाही आहे, कारण की अगोदरच तो कलाला म्हटलेला असो की तू मला खूप हर्ट केलेला आहे. मला दुसरं काहीही म्हणजे तू खरं बोलून जरी सांगितलं असं की ह्या डिझाईन्स मी बनवते मीच देत आहे तर मला खूप बरं वाटलं असं, आनंद झाला असा, परंतु तू माझ्याशी खोटं बोलली. माझ्याबरोबर आजपर्यंत जे काही होत आले ना सगळेजणं मला फसवतच आलेले आहे. लहानपणापासून मी हा अनुभवलेला आहे. तो खूप हर्ट झालेला असो. कलाला देखील कळलेलं असं की बिचारा खूप हर्ट झालेला आहे आणि तिच्यामुळे तो हर्ट झालेला असो आणि म्हणूनच ती म्हणत असे की काय करू बरं, मी तर याची माफी मागितलेली आहे परंतु या बिचाऱ्याला खूपच त्रास होत आहे. कारण अद्वैत म्हणत असो की तुझ्या बहिणीने मला फसवलं, त्याच पद्धतीने रोहिणीने म्हणजे दगा दिलेला असो, राहुलने दगा दिलेला असो आणि त्यामुळेच त्याची अवस्था आता खूपच बिकट झालेली आहे हे कलाच्या लक्षात आलेलं असतं.